नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर मी लक्ष्मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की ब्लॉगमध्ये काय काय माहिती किंवा काय काय मी मोटिवेशन तुमच्यासोबत क्रिएट करणार आहे किंवा शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला इथं लवकर उठलेले होते आणि लवकर देवपूजा वगैरे आटपून टिफिन वगैरे बांधून पण कामावरती निघून गेले. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मगच दुपारच्या कामाला लागले. सुरुवातीला शौर्य आणि श्रीजाला आंघोळ पण इथं माझी घालून झालेली आहे आणि शौर्य खेळतोय, श्रीजा मात्र झोपलेली आहे. आणि दुपारची कामे करायला ना जवळजवळ 12:30 किंवा 1 वाजतातच करायला सुरुवात करायला, कारण सकाळपाशी म्हणजे जातात 10 वाजता कामावरती आणि त्यामुळे सकाळपासून इतका पोरं पसारा करतात किंवा अहोंचा वेगळाच पसारा, तो सगळं काय टापटीप ठेवण्यासाठी म्हणा किंवा एखादा व्हिडिओ वगैरे म्हणजे व्हिडिओ वगैरे मला अपलोड करावे लागतात आणि ते करता करता म्हणजे 1-1:30 कधी 12:30 कधी 1:30 असं वाजतं. आणि त्यानंतर मगच मी दुपारच्या कामांना सुरुवात करते, कारण व्हिडिओ वेळच्या वेळेस अपलोड करणं किंवा एडिट करणं ते पण खूप गरजेचं असतं. कारण इतर गोष्टी बघता बघता किंवा घरातले कामे बघता बघता ते पण गोष्टी करतेच मी. आणि त्यानंतर मग इथे भांडी पण भरपूर नव्हती, कारण जसं जसं स्वयंपाक बनवेन तसं थोडेसे धुवून घेतले होते. मात्र तरी पण आमचे जेवण वगैरे केलेले पोरांची भांडी वगैरे होते, ती पण धुवून घेतली इथं. त्यानंतर आता जरी भाड्याच्या घरामध्ये राहत असलो तरीसुद्धा स्वच्छता ठेवणे, नीटनेटकापणा ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण तसं बघायला गेलं तर स्वच्छता जितकी ठेवेल तितकं आपल्यालाच प्रसन्न वाटतं. शिवाय मन जे आहे किंवा लहान मुलीची आहे ती निरोगी राहतात. अस्वच्छता ती काही योग्य नाही. मला तर टापटीपणा खूप आवडतो, त्यामुळे मला थोडासा वेळ लागला तरी चालतो. मात्र मी सगळ्या गोष्टी टापटीप करते. शिवाय माझं यूट्यूबकडे किंवा घराकडे सुद्धा लक्ष असतं किंवा इतर गोष्टीकडे सुद्धा लक्ष असतं, म्हणजे सगळं वेळच्या वेळेस होतं. आता त्या गोष्टीकडे कसं लक्ष देते हे तुम्हाला एक व्हिडिओ पाहून समजणार नाही आणि त्यावरती मी एक दिवशी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळं काही डिटेल समजणार आहे. जसं की माझं म्हणजे दररोजचं रुटीन कसं असतं किंवा मी यूट्यूबकडे कसं लक्ष देते, कधी लक्ष देते. शिवाय माझं फेसबुकवरती म्हणा, इंस्टावरती म्हणा व्हिडिओज असतात, आता त्याच्याकडे कसे लक्ष देते, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे समजणारच आहेत. तर डस्टबिन वगैरे साफ करून घेतली. बाल्कनीमध्ये थोडंसं पाणी मारलं, कारण हल्ली आता काय झालं, उन्हाळा सुरू झाल्यामुळे धुरळा खूप वाढला आहे आणि त्यामुळे बाल्कनीमध्ये पण खूप पसारा, खूप कचरा वगैरे येतोय, म्हणून ती पण साफ करून घेतली. आणि त्यानंतर मग एक बेडशीटसुद्धा धुवायचं होतं, म्हणून ते पण भिजत मगाशीच घालून घेतलं होतं. ते शॉर्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं असेल, यामध्ये क्लिप घेतली नाही त्याची. तर त्यानंतर म्हटलं आता श्रीजा झोपला तोपर्यंत कपडे धुवून घ्यावेत, कारण परत तिची लुडबुड सुरू असते पाण्यामध्ये खेळण्यासाठी वगैरे. आणि म्हणून मी नेहमी तिला झोपल्यानंतरच काम आवरून घेते आणि लगेचच होतात तसं बघायला गेलं तर. मात्र पोरांकडे लक्ष देता थोडासा वेळ लागतो. तरी पण शौर्यची लुडबुड सुरू होती, त्याचं मध्ये येणं सुरू होतं. तर इथं तुम्ही बघू शकता मी सगळ्यात पहिल्यांदा कपडे वगैरे धुवून घेतले. म्हणजे आता मुंबईमध्ये थोडंसं वातावरण थोडंसं बिकट होतं आहे, म्हणजेच शिरवाळ पडायला लागले, थोडंसं आवाळ येते. आता अवकाळी स्टार्ट होतात का काय असं वाटायला लागले, त्यामुळे थोडेसे कपडे लगेच वाळतील म्हणून मग म्हटलं पटपट कपडे पण धुवून आटपून घ्यावेत. तसे वेळच झाला होता, जवळजवळ 1-1:30 वाजत आले होते. आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे इथं वाळत घालते मी. तर मैत्रिणीनं तुम्हाला घर बसल्या काय पैसे वगैरे अर्निंग करायचे असेल ना, तर तुम्ही यूट्यूब चॅनल नक्कीच ओपन करू शकता. असं काही नाही की त्याला खूप स्ट्रगल करावा लागतो, 2-3 वर्ष काम करावं लागतं, मगच तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल किंवा त्याचे अर्निंग होईल. तर असं काही नाही, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. जर तुमचा एखादा व्हिडिओ इतर म्हणजे व्ह्यूवर्सना आवडला तर तुम्ही एका महिन्यात सुद्धा चॅनल मॉनिटाईज करू शकता किंवा अर्निंग घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला चॅनल ओपन करायचं असेल आणि काही माहिती हवी असेल तर मला नक्की विचारा. त्यानंतर कपडे वगैरे वाळत घालून घेतले आणि इथे माझ्या शौर्यची सायकल धुवायची होती. त्याचं सारखं सुरू होतं, मम्मी माझी सायकल वॉश कर म्हणून. तर म्हटलं चला आता बाल्कनी पण धुवून घेते, खूप दिवस झाले धुतली नव्हती आणि बाहेरून थोडासा कचरा येत होता. तसं रोजच्या रोज मी क्लीन करून साफ करून घेतेच, तिला धुवून म्हणजे पुसून घेतेच. मात्र थोडीसा धुरळा आजूबाजूला बसलेला असतो, म्हणून म्हटलं धुवून घ्यावं, कारण श्रीजा वगैरे तिथे खेळतात आणि लहान मुलं असली ना घरात खूप स्वच्छता ठेवावी लागते बरं का. लहान असो किंवा मोठी असो, आपल्याला स्वच्छता ही ठेवावीच लागते. आणि इथं बाल्कनी वगैरे पण धुवून घेतली. त्यानंतर लादी वगैरे पुसायची होती आणि श्रीजा तर झोपली होती, अजून तर काय उठले नव्हते. आता कधी उठते काय सांगता येत नाही. आणि आता संडे पण जवळ आला आहे. आता संडेला मला किराणा भरायचा आहे बरं का.
तर मी किराणा कितीचा भरते, काय भरते याबद्दल पण तुम्हाला ब्लॉग नक्की शेअर करणार आहे. तर बघू शकता इथं श्रीजा झोपलेल्या आहे. शौर्यचं इथं तारक मेहता का उलटा चष्मा बघायचं टीव्हीवरती सुरू आहे आणि त्याला झोप म्हटलं तर तो झोपत नाही. तर आता फायनली घरातली सगळी माझी कामे आटपून झालेली आहेत. तिथं तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी क्लिनिंग करून घेतलेल्या आहेत म्या. आणि त्यानंतर मग मला परत आता थोडंसं म्हणजे शिलाई मशीनला थोडंसं ऑइलिंग वगैरे करायचं आहे, ते पण करून घेणार आहे. तर बघू शकता इथं कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत आणि श्रीजा तर काय अजून उठलेली नाही, आता कधी उठते देव जाणं. त्यानंतर मग मी डायरेक्ट संध्याकाळीच शूट घेतला बरं का. तर आज मला शेवग्याची भाजी बनवायची आहे, ती पण सुकी एका वेगळ्या पद्धतीने मी इथं ट्राय करणार आहे. म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. शेवगामध्ये म्हणजे इतके म्हणजे जवळजवळ 100% जास्त प्रोटीन असतं किंवा 100 रोग जे आहेत ते रोगांचं गुणकारी औषध म्हणजे शेवग्याची शेंग असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी का होईना शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्लीच पाहिजे. तर तुम्ही जर खाल्ली नसेल ना तर एकदा अशी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा असे सगळेजण खूप आवडीने खातील. त्यामुळे शेवग्याच्या शेंगाची अशी भाजी नक्की ट्राय करा. मी फर्स्ट टाईमच वेगळ्या पद्धतीने ट्राय केली ती आणि मला खरंच खूप म्हणजे खूप छान लागली. मला तर पर्सनली खूप आवडली, शिवाय अहोंनासुद्धा आवडली. तर इथं मी काय केले ते सांगते. सुरुवातीला एक लसूण जिरं चेचून घेतलं उकळीमध्ये, अद्रक पण थोडंसं चेचलं आहे आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, एक मोठा टोमॅटो पण चिरून घेतला आहे. तेलामध्ये थोडंसं ते आपल्याला मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचं, थोडंसं नमक टाकायचं, आलटून पलटून व्यवस्थित तेलातच शिजवून घ्यायचं. आणि त्यानंतर मग आपल्याला थोडेसे जे घरामध्ये मसाले अवेलेबल आहेत तेच करायचे आहेत. सुरुवातीला शेंगाच्या ज्या शिरा आहेत त्या काढून व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत आणि शेंगा ऑलरेडी अगोदरच धुतलेत. चिरल्यानंतर अजिबात धुवायच्या नाहीत, कारण त्याची टेस्ट जाते. आपण वरून साल काढलेली असते ना, त्यामध्ये पाणी वगैरे ॲड होतं आणि त्याचा रस नाहीसा होतो. तर शेंगा पण आलटून पलटून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या उकडून घ्यायच्या. आता त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हळद वगैरे, त्याचबरोबर लाल तिखट, थोडासा गरम मसाला, ज्या घरामध्ये मसाले अवेलेबल आहेत तेच इथे ॲड करायचे आहेत. आता मी इथे घरातलीच लाल तिखट मिरचीसुद्धा ॲड केली आहे, इथं तुम्ही बघू शकता. आणि किती छान टेस्ट येते, एकच नंबर शेवग्याची भाजी लागते. टिफिनला वगैरेसुद्धा तुम्ही इथे बांधू शकता. मी आता इथं संध्याकाळच्या जेवणाला बनवलेली आहे. मात्र खरंच हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाहायला भेटतो, याचं अगोदरच शूटिंग केलं होतं आणि मी भाजी ऑलरेडी खाल्लेली आहे, मला खूप आवडली. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं शेंगाचं कूट घालायचं. ही माझी स्वतःची पर्सनली म्हणजे मी स्वतः काल्पनिकपणाने बनवलेली रेसिपी आहे बरं का, स्वतःच्या मनाने. खूप काही मसाले वगैरे इथं जॉईन केले नाहीत किंवा ॲड केलेले नाही आहेत. आता जर तुमच्या घरी कोण शेवग्या शेंगा खात नसेल ना, कुणाला आवडत नसेल ना, तर त्यांना असे नक्की करून घ्या, करून द्या, त्यांना नक्कीच आवडेल. त्यानंतर तुम्हाला किती पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आणि अशा प्रकारे ग्रेव्ही जी आहे ती शिजवून घ्यायची. खूपच टेस्टी अशी शेवग्याची शेंग होते. इथं तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही झालेली आहे आणि माझ्या अहोंनासुद्धा जाम आवडली शेवग्याची शेंग. जर तुम्हाला पण जर अशा पद्धतीने करत असाल किंवा आत्तापर्यंत केला नसाल ना, तर एकदा नक्की करून बघा. तर इथं बघू शकता किती छान शेवग्याची भाजी झालेली आहे. या मग आता संध्याकाळचं जेवण करायचं आहे, तुम्ही पण या जेवायला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण असेच माझे लाईफस्टाईल ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील किंवा माझ्या स्वतःच्या नवनवीन रेसिपीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, चला आता या रेसिपीसोबत मी इथंच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.